नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कल्पना करा, तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस तुम्हाला आधीच माहिती आहे आणि तरीही तुमच्या चेहऱ्यावर भीती नाही. उलट एक दिव्य शांतता आहे. हा प्रसंग आहे संत तुकाराम महाराजांच्या शेवटच्या 24 तासांचा. तुकाराम बीचच्या आधीचा तो दिवस. देहूच्या मातीमध्ये काहीतरी वेगळं जाणवत होतं. देहूच्या आकाशात संध्याकाळचा रंग जरा अधिक गडद होता. जणू निसर्गालाही कळलं होतं की काहीतरी असामान्य घडणार आहे. सकाळी महाराज नेहमीप्रमाणे उठले, पण त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं. त्यांनी घरच्यांकडे पाहिलं. पत्नी जिजाई शांतपणे काम करत होती. मुलं घरात खेळत होती. पण त्यांच्या नजरेत एक वेगळी करुणा होती, जणू शेवटचं दर्शन घेत आहेत. त्यांनी मंद स्वरात नाम घेतलं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि त्या नामात एक अंतिम पूर्णता होती. जिजाबाई हळूच विचारतात, आज इतकं शांत का आहात? ते मंद हसतात, शांत नाही जिजाई, पूर्ण झालोय. जिजाई चकित होतात, काय पूर्ण झालं? उत्तर येतं, कार्य. शब्द साधा आहे, पण अर्थ गूढ आहे. सकाळचा सूर्य वर येतो. काही वारकरी धावत येतात. महाराज, आज कीर्तन लवकर घ्यायचं का? ते म्हणतात, आज शेवटपर्यंत घेऊया. वारकरी हसतात. त्यांना हे वाक्य साधं वाटतं, पण त्यांच्या आवाजात एक वेगळी थरार आहे. दुपार होते. घरात मुलं जवळ येतात. बाबा, आज गोष्ट सांगणार का? ते डोक्यावर हात फिरवतात. आज गोष्ट नाही, आज अनुभव आहे. मुलांना अर्थ कळत नाही, पण त्यांच्या स्पर्शात एक अंतिम माया आहे. सकाळचा वेळ गेला. काही वारकरी भेटायला आले. त्यांनी नेहमीप्रमाणेच प्रेमाने संवाद केला, पण मध्येच ते थांबत होते, जणू काहीतरी ऐकत आहेत. काही अदृश्य हाक. दुपारी त्यांनी काही अभंग लिहिले. त्या शब्दात विरह नव्हता, भीती नव्हती, तर परतीची चाहूल होती. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हा अभंग त्या 24 तासांचा केंद्रबिंदू होता. बाहेर आकाश हळूहळू गडद होतं. लोकांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. गावात कुजबूज सुरू होते. आज महाराज वेगळे वाटतायत. संध्याकाळी कीर्तनाची तयारी. टाळांचा आवाज, मृदुंगाचा नाद, दिवे पेटतात. वातावरण भरलेलं. ते उभे राहतात, डोळे तेजस्वी, आणि सुरुवात करतात अभंगाने. प्रत्येक शब्दात अंतिम निरोप दडलेला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. एक वारकरी अचानक थांबतो. महाराज, असं का म्हणता? ते स्मित करतात आणि म्हणतात, जिथून आलो तिथे परत जाणं वाईट आहे का? गर्दीत कुजबूज सुरू होते. काहींना अश्रू, पण अजून कुणालाच पूर्ण अर्थ कळत नाही. रात्रीचा काळ गडद होतो. कीर्तन उंचीवर पोचतं. टाळांचा नाद वाढतो. ते अचानक थांबतात. आकाशाकडे पाहतात, जणू कोणीतरी अदृश्य त्यांना बोलावतंय. वेळ झाली. त्यांच्या ओठांवर शब्द. एक वारकरी घाबरून विचारतो, कशाची वेळ महाराज? उत्तर येतं, परतीची. त्या क्षणी आकाशात तेजोमय प्रकाश झळकतो. काहींना रथ दिसतो, काहींना फक्त प्रकाश, काहींना गार वारा जाणवतो. जिजाई गर्दीतून ओरडतात, तुका? पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती नाही, फक्त शांत स्मित. ते हात वर करतात, रामकृष्ण हरी. आवाज वाढतो, जणू संपूर्ण गाव एकत्र जपतंय. प्रकाश अधिक तेजस्वी होतो आणि पुढच्या क्षणी स्तब्धता. टाळांचा नाद थांबतो. गर्दी थिजते. कुणाला कळत नाही काय घडलं. काही म्हणतात ते प्रकाशात विलीन झाले, काही म्हणतात दिव्य रथात बसले, काही म्हणतात ते फक्त अदृश्य झाले. पण एक गोष्ट स्पष्ट, मृत्यूचा अंधार नव्हता, फक्त प्रकाश. इतिहास वेगवेगळ्या कथा सांगतो, पण एक गोष्ट निश्चित, त्यांच्या जाण्यात
मृत्यूचा छायाही नव्हता. तो क्षण भीतीचा नव्हता, तो विजयाचा होता. शेवटच्या 24 तासात त्यांनी कोणालाही दुःख दिले नाही, कोणतीही खंत व्यक्त केली नाही. फक्त नाम, फक्त समर्पण आणि पूर्ण शांतता. हे सामान्य मानवाला शक्य आहे का? की ही दैवी लीला होती? जिजाई जमिनीवर बसतात, डोळ्यात अश्रू, पण मनात एक विचित्र शांती. गावभर बातमी पसरते, लोक धावत येतात, पण वातावरणात शोक नाही. एक विलक्षण तेज आहे, जणू मृत्यूचं रूपांतर उत्सवात झालंय. दुसऱ्या दिवशी सूर्योदय होतो. देहू बदललेलं असतं. लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्न, पण हृदयात खात्री की त्यांनी काहीतरी अलौकिक पाहिलंय. त्या शेवटच्या 24 तासात त्यांनी कोणताही भय दाखवला नाही, कोणतीही आसक्ती नाही, फक्त समर्पण. आणि हाच संदेश आहे, मृत्यू शेवट नाही, तो परतीचा दरवाजा आहे. जर आयुष्य नाममय असेल तर शेवटचा श्वासही नाममय असतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा शेवट सिनेमासारखा वाटतो, पण तो केवळ दृश्य नव्हता, तो चेतनेचा उत्कर्ष होता. आजही जेव्हा वारकरी त्या ठिकाणी उभे राहतात तेव्हा त्यांना तो क्षण जाणवतो. असे म्हणतात, कारण काही घटना काळात अडकत नाहीत, त्या अनंतात विलीन होतात. कारण काही क्षण इतिहासात नसतात, ते चेतनेत कोरले जातात. तुकाराम महाराजांचे शेवटचे 24 तास आपल्याला शिकवतात की मृत्यूची तयारी शेवटच्या दिवशी होत नाही, ती संपूर्ण आयुष्यभराच्या भक्तीतून होते. जेव्हा प्रत्येक श्वास नाममय असतो तेव्हा शेवटचा श्वास वेगळा नसतो, तो फक्त पुढच्या प्रवासाची सुरुवात असतो. म्हणून तुकाराम बीच हा अंत नाही, तो परतीचा उत्सव आहे. आणि प्रश्न तुमच्यासमोर आहे, जर आज तुमचा शेवटचा दिवस असता तर तुमच्या चेहऱ्यावर भीती असती की शांत स्मित? संतांनी दाखवून दिलं की जेव्हा जीवन पूर्णपणे समर्पित असतं तेव्हा मृत्यू देखील उत्सव होतो. आणि शेवटी उरतं तेच शांत स्मित, उंचावलेले हात आणि अखंड नाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुकाराम बीज हा संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा पवित्र दिवस. देहू येथील नांदुरकी वृक्ष आजही या दिवशी दुपारी 12:02 प्रत्यक्ष हलतो, असा अनेकांचा अनुभव आहे. याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे. तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.